Yes, yes, yes. No, this is our expansion strategy for the next quarter. And if you see the numbers, you will get to know what I'm trying to say. नाही बरोबर आहे ते आपण सगळं व्यवस्थित एकदा मीटिंगमध्ये बोलून करूया. पण आत्ता जो मी रॉ प्लॅन तुम्हाला पाठवलेला आहे त्यानुसार आपण सध्या आपलं काम करायला सुरुवात करूया. चालेल? माझी कमळी कुठे आहे? मला माहिती नाही तुमची कमळी कुठे आहे. माझी ती महत्त्वाची मीटिंग चालू आहे. ये खरं खरं सांग माझी कमळी कुठे? काय तुला कोणी करताय तुम्ही? पाठवलंय? तू तिला घ्यायला आलास ना व? काय करताय तुम्ही? मला माहिती नाही तुमची कमळी कुठे आहे. Mr. Rohit, what's going on? सॉरी सर. No, carry on. कुठे लपवली आहे माझ्या कमळीला? कुठे काय लपवली? चाललंय हे? माझी महत्त्वाची मीटिंग चालू होती. बेअक्कल बाई. रोहित काय करतोयस तू? या वेड्या बाईला इथून घेऊन जा, नाहीतर मी हिचं काय करेन मला माहिती नाहीये. अगं गळा धरला हिने माझा जीव घेतला असता. माझी महत्वाची कॉन्फरन्स चालू असताना ही इथे आली आणि सगळी कॉन्फरन्स माती मोल केली. माझी कमळी कुठे? सांग काकी खड्ड्यात गेली तुझी कमळी. एक मिनिट शांत हो शांत शांत. अगो शांत व्हा मी ऋषी आहे ऋषी. मी तुम्हाला घेऊन आलो नाही तर डोंट वरी, तुम्ही सेफ आहात, माझ्या घरात आहात तुम्ही. व्हॉट इज दिस नॉनसेन्स? तरी मी आईला सांगितलं होतं या वेड्या बाईला घरात नको ठेवायला. अरे जीव गेली एखाद्याचा. त्यांना वेडं म्हणायचं नाही, आधीच सांगितलंय मी तुला. त्यांची मानसिक स्थिती काय आहे ते तुला माहिती आहे. मला काहीही ऐकायचं नाहीये. अरे गळा धरला होता या बाईने माझा, अजून काय बाकी होतं? रोहित, काल काय घडलं ते आज आठवत नाहीये यांना. मग अशा वेळेला आपणच समजून घ्यायला हवं ना. काय समजून घेऊ बाबा? या असल्या भिकारड्या लोकांसाठी मी माझा महत्वाचा बिझनेस सगळी कामं सोडून देऊ? कोण सांभाळून बोल. तुला जे करायचं ना ते कर, तुला कोणी अडवत नाहीये. बाबा तुम्हीच मला म्हणाला होतात ना की मोठा मुलगा या नात्याने घराची जबाबदारी घे. मग या असल्या दरिद्री लोकांना घरातून बाहेर काढणं ही माझी जबाबदारी नाहीये. बस, आता एक शब्द बोलू नकोस. ऋषी, सरोजताईंना त्यांच्या रूम मध्ये घेऊन जा. हो कमळीला शोधूया. चला 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 बघूया आपण बघूया. हो बघूया आपण कुठे. नवीन ब्रांचच्या उद्घाटनाची तयारी झाली सर, सर्व तयारी झाली आहे. तुम्ही काही काळजी करू नका. डेकोरेटर्स, मीडिया आणि स्टाफ यांना सूचना देऊन ठेवलेल्या आहेत. आणि सर सर्व पाहुण्यांना निमंत्रण दिलेलं आहे. तुम्ही काही काळजी करू नका. अहो आजचा कार्यक्रम एकदम ग्रँड होणार सर. आणि सर आज तर तुम्ही कमालच केली. त्या क्लासच्या बाहेर 2 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं. अहो 5 मिनिटात तुम्ही ते आंदोलन शांत केलं. क्या बात आहे सर. आणि खास बात काय माहितीये का सर, आज आपल्या क्लासची नवीन ब्रांच सुरू होते आणि त्याच्या बॅच फुल व्हाव्या म्हणून MK ट्युटोरियल्सच्या सर्व ब्रांच तुम्ही बंद पडल्या. क्या बात आहे सर. सर तुम्ही जिनियस आहात. त्याचे क्लासेस तसेही बंद पडणारच होते. मी फक्त त्याच्या शेवटाला आपली सुरुवात जोडली इतकंच. त्यांच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होण्यापासून मी वाचवलं आणि आपल्या क्लासेसची ॲडमिशन फुल केली इतकंच. आणि तसंही आपण त्याला मागचं वर्षभर सांगत होतोच की तुम्हाला नाही ऐकायला आवडत नाही. हो सर. अहो 1 वर्षापूर्वी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्याला जाऊन भेटलो होतो. त्याच्याशी गोड बोललो, त्याला समजवलं. अरे तिचा MK क्लास आमच्या विजेतामध्ये मर्ज कर. पण त्याने ऐकलं हे म्हणून आज त्याच्यावर ही परिस्थिती आली. आता तुम्हाला नाही म्हणायचं म्हणजे म्हणूनच आज ना त्याच्याकडे नाव आहे ना क्लास. घेऊन घे माझ्याकडून. आणि आपल्या देशामध्ये ना शिक्षणाबद्दलचे गैरसमजच जास्त आहेत. आणि पालकांना असं वाटतं की भरमसाठ फी भरली की आपल्या मुलाचं फ्युचर सिक्युअर. पण पालकांच्या मनातला हाच गैरसमज जोवर जिवंत आहे ना तोवर आपल्या धंद्याला मरण नाही. जास्त फी भरली की आपल्या मुलाचं फ्युचर ब्राईट असं वाटतं. म्हणूनच हे असले छोटे क्लासेस रिकामे असतात आणि आपल्यासारख्या मोठ्या इन्स्टिट्यूट्सच्या बाहेर रांगा असतात. शिक्षण शेवटी तेच असतं ना. त्यात काय फरक आहे? मेंदू त्या मुलांचा आहे, आपला नाही. शिकणार ते आपण नाही. लोक मेडिक्लेम घेताना 100 प्रश्न विचारतात. 500 रुपयांनी
प्रीमियम कमी होतं म्हटल्यानंतर लोक आनंदाने उड्या मारतात, पण मुलांची फी भरायची म्हटल्यानंतर 2 लाख 3 लाख कितीही द्यायला तयार असतात. प्रश्न फक्त एक असतो, तुमच्या मुलाला भविष्यात चांगली सीट मिळेल ना, हा असतो विश्वास. आणि हा विश्वास कमावण्यासाठी मग कधीतरी तुम्हाला मोठं नाव लागतं, कधी उत्तम निकाल किंवा एक चांगली इमेज. आणि काय शेवटी हा सगळा फिलिंग्सचा खेळ आहे, आणि हा रितेश सरपोतदार लोकांच्या फिलिंग्सशीच तर खेळतो आणि स्वतःचं साम्राज्य उभं करतो. आफ्टर ऑल इट्स अ बिझनेस. हे बघ पोरी, इकडं पहाटे 5:30-6 वाजता पाणी येते बरं का. तेव्हाच काय ते प्यायचं पाणी भरून ठेवायचं. वरची टाकी रिकामी झाली ना, मग एक थेंबही पाणी मिळणार नाही बरं का. आणि हो, मोठमोठ्याने गप्पा, TV, दंगा मस्ती, गाणी हे अजिबात माझ्या इथं चालणार नाही बरं का, सांगून ठेवते. मावशी तुम्ही नका टेन्शन घेऊ. हे माझं घर असल्यावानेच मी त्याला सांभाळीन आणि स्वच्छ ठेवेन. कसलीच तक्रार येणार नाही. तुम्ही नका काळजी करू. अरे आणि हो, महत्वाची गोष्ट म्हणजे दर महिन्याच्या 5 तारखेला भाडं द्यावं लागेल. होय, म्हणजे माझा प्रयत्न तर तोच असेल. खरं 1-2 दिवस इकडे तिकडे झालं तर तेवढं ॲडजस्ट करा की. छे छे छे, अजिबात नाही बरं का. आत्ता त्यासाठीच तर मी सांगायला आली आहे. पुन्हा पुन्हा मला ही कटकट नको आहे. हो, पार्ट टाइम जॉब करून ती सगळं सांभाळणार आहे. भाडं द्यायला 1-2 दिवस इकडे तिकडे झालं तर ॲडजस्ट करा की तुम्ही. अरे बंड्या, काय बोलतो? तुझ्या शब्दाखातर मी 1,000 रुपये कमी केलं की नाही आधीच्या भाडेकरूपेक्षा. मग आता ह्याच्यात काही होणार नाही. राहायचं असेल तर राहायला या, नाहीतर आहेत बरीच लोक रांगेत. नाही नाही नाही, तुम्ही नका काळजी करू. 5 तारखेला मी देतो भाडं. हां, हे घ्या ॲडव्हान्स. छान. हे बघ, ही घे चावी. आता तुम्ही निवांत राहायला येऊ शकता बरं का. मी येऊ? बंड्या, बेस झालं बघ. आता आईला इथं घेऊन येतो, म्हणजे तिची नीट काळजी घेता येईल, दवाखान्याचं बी सगळं बघता येईल. थँक्यू र, तुझ्या ओळखीमुळे सगळं झालं बघ. आता तू मला थँक्यू म्हणणार आहेस होय? काय कमळे तू पण. बरं, मी जातो कॅन्टीनमध्ये, काम आहे मला, येतो. आता उद्याच इकडं राहायला येत आहे.